असं काही नाही, पण लोकांना बदल हवा आहे. कारखान्यात राहून जर रोजगार मिळाला असेल मग ते प्रचार करत असेल तर हरकत काय? निकम विरोधात बोलले तर त्यांना वॉचमॅनच्या खुर्चीवरती त्यांनी बसवलं होतं. अरुण भाऊच येईल. का? अरुण भाऊ मोकळा माझा माणूस आहे. 422चं जे लीड दिलं आम्ही, आता आमचं टार्गेट आहे या ठिकाणी 500 क्रॉस करण्याचं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नक्कीच या गावातून 200 मतांनी प्लस राहू. आमच्या शिंगव्यात जास्त पसंती अरुण भाऊलाच. का तुम्ही कोणत्या तरी एका पक्षात प्रथमतः ठाम राहायला शिका. कसं म्हणतात अरुण गिरे यांची कामं करण्याची पद्धत आणि दादांची कामं करण्याची पद्धत यात जमीन आसमानाचा फरक आहे. एक फरक चांगला सांगता? एखादा फरक चांगला का गावातल्या कुठल्याही विरोधकांनी आम्हाला सांगावा किंवा मला सांगावं या टोपीवाल्याला का बाबा विरोधी पक्षाचं 2 रुपयाचं काम या गावात झालंय, हे राजकारण आजपासून सुटलं, करायचंच नाही राजकारण. दाखव. आरोप प्रत्यारोप हे चालूच राहणार, पण याच्यात एक वास्तव मात्र नक्की, अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राचं जे नुकसान झाले त्याच्यापेक्षा भयानक नुकसान हे पश्चिम महाराष्ट्राचं, पुणे जिल्ह्याचं आणि पुणे जिल्ह्याहीपेक्षा म्हणजे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग आणि सहकार क्षेत्राचं झालेलं आहे. हे नुकसान कधीच भरून येणार नाही, कारण त्यांचा जो येथील प्रशासनावर आणि सहकार क्षेत्रावर जो वचक होता तो वचक आता तेवढा राहणार नाही आहे. ही भीती सामान्यातल्या सामान्य जनतेलाही दिसते. आपण आहोत आता पारगाव जारकरवाडी गटात शिंगवे या गावात. शिंगवे जर गाव पाहिलं तर ऑलरेडी बऱ्यापैकी शेवटच्या विधानसभेला पाहिलं तर ते तुतारीला प्लस होतं. आता इथे काही समर्थक आहेत. काय परिस्थिती आहे आपण थोडी आता ह्या मतदारसंघाची जाणून घेऊ. नमस्कार. नमस्ते. आता कोण उमेदवार इथे आणि कशी कशी परिस्थिती आहे सध्या? इथं शिवसेनेकडून अरुण भाऊ गिरे आणि तुतारीकडून श्वेताताई ढोबळे हे एका पेनाचे आणि दुसरे विवेक वळसे पाटील, सुनंदा ढोबळे या असे उमेदवार आहेत. BJPचं पण पॅनल आहे, BJPचं पण आहे. तर काय परिस्थिती काय आहे म्हणजे आता काय मुद्दे काय ठरतात इथं महत्त्वाचे? महत्त्वाचे मुद्दे असं काही नाही, पण लोकांना बदल हवा आहे. बदल पाहिजे लोकांना. बदलाचं स्पेसिफिक कारण काय काय वाटतं असं म्हणजे? बदलाचं स्पेसिफिक कारण म्हणजे आता कसं कसं नवीनला नाही संधी दिली पाहिजे ना. आणि विषय असा आहे की आता यांनी जरी कामं केली असली तर पण जो पदावर आहे त्यांनी काम करणं त्याचं कर्तव्याची. असा विषय आता आहे. उमेदवार जे आहेत ते अरुण गिरे आहेत. हेही काय काल जिल्हा परिषद सदस्य होते याच गटातून. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पण होते. त्याच्यानंतर मग आता बंटी पाटीलही होते, तेही मागील काळात सदस्य होते आणि उपाध्यक्ष पण होते. दोघांनाही संधी मिळालेलीच आहे. मग आता तसा नवा चेहरा म्हटलं तर मग किरण वाळुंजे. नाही, किरण वाळूंचं ते 3ऱ्या नंबरला राहणार आहे, कारण ह्या खरी लढत ह्या दोघांचे टप्पा आहे. 3ऱ्या नंबरला जर राहिले तर मग त्याचा फटका कुणाला बसू शकतो? तसं नाही सांगता येत. त्याचं आज नाही सांगू शकत कोणाला बसेल ते. जे तुम्ही घराणेशाहीला विरोध म्हणताय आणि बदल हवाय, घराणेशाही विरोध आणि बदल म्हणतायत. भाऊ काय सांगाल, तुमच्या मते काय आहे तिथं महत्त्वाचे विषय? आमच्या मते महत्त्वाचा विषय जे समोरून दडपशाही चालली ती कुठंतरी थांबली पाहिजे आणि सर्वसामान्यांना मोकळ्या म्हणजे त्यांच्या मनाने जगता आलं पाहिजे. दडपशाही म्हणजे नक्की दडपशाही काय होती तुम्हाला? दडपशाही म्हणजे आता समजा कारखान्याचे कामगार आहेत, हे प्रचारात सर्रास त्यांचा वापर करतात. त्यांना त्यांचं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की नाही हे आम्हाला आजपर्यंत समजतच नाही. पण ते जर आनंदाने करत असेल प्रचार तर आता जर त्यांना तिथं कारखान्यात राहून जर रोजगार मिळाला असेल मग ते प्रचार करत असेल तर हरकत काय? कारखाना सहकारी आहे की प्रायव्हेट आहे हे त्यांनी पहिलं सांगितलं पाहिजे. त्या कारखान्यात आम्ही म्हणजे माझे वडील सभासद आहेत. जर कारखाना सहकारी असेल तर त्या कर्मचाऱ्यांवर त्यांचा काही अधिकार आहे का प्रचाराला न्यायचा? तुम्हाला कसं काय वाटते? नाही, मला तेच का असं कार्यकर्ता किंवा तिथलचा जो कामगार आहे असं कोण कामगार सांगत नाही आहे की आम्हाला बळजबरीने कुठेतरी प्रचाराला नेलं जाते. त्याच्यामुळे म्हटलं अशी काही उदाहरणं आहेत का तुमच्याकडे? अहो, जर त्यांनी असं सांगितलं आम्हाला बळजबरी न्याले, त्यांचं पोटपाणी त्याच्यावरती चाललेलं आहे, त्या नोकरीवरती चाललेलं आहे, त्यांचं कुटुंब त्याच्यावरती चाललेलं आहे, त्यांना ते कामावरून काढून टाकतील. सत्ता त्यांची आज तिथं विरोधकांचं काही चालतं आहे का? समजा देवदत्त निकम विरोधात बोलले तर त्यांना वॉचमॅनच्या खुर्चीवरती त्यांनी बसवलं होतं. ही कुठेतरी मनात सल आहे तुमच्या?
हो 100% सहल आहे आमच्या मनात ते. आता जे उमेदवार आहेत जे समोरून तुम्ही जे म्हणता अरुणगिरी, ते आता काल परवाच तिकडून संधी नाही मिळाली म्हणून इकडे आले. अहो ते जुने जाणते शिवसैनिकच आहे. 14 वर्ष त्यांनी शिवसेनेतच काम केलेलं आहे आणि तो माणूस कसा आहे, प्रत्येकाच्या सुखदुःखात हमेशा सामील होतो. कोणची दसकिऱ्या चुकत नाही, कोणचे लग्न असो काही असो, सर्व कार्यक्रमांना अरुणभाऊ उपस्थित असतात. मला जनतेच्या सुखदुःखात साथ देणाराच हवा आहे. काय सांगाल, तुम्हाला काय वाटतं? अरुण भाऊची का? अरुण भाऊ मोकळा माझा माणूस आहे. सुखद दुःखात सगळ्यांच्या असतं अरुण भाऊ. अरुण भाऊशिवाय आम्हाला पर्यायच नाही. तुमचं सुखदुःखात कधी भेटले का तुम्हाला? किती वेळा भेटली? आता नंबर आहे का तुमच्याकडे त्यांचा? हाय नंबर. फोन लावल्यावर उचलतात? उचल ना. करा बरोबर. कॉल करा तोपर्यंत. तुमच्या हे सर्व ॲक्च्युली तू तरी समर्थकच दिसत आहेत. 1 मिनिट उभे राहते. काय परिस्थिती इथे ह्या गावात आता? काय नाही, चांगली परिस्थिती. आरंभाऊ आणि श्वेताताई ढोबळे यांना या ठिकाणी चांगली परिस्थिती आहे. विकासाचे मुद्दे आहेत की फक्त दडपशाहीचं राजकारण, दबावाचं राजकारण, घराणेशाही हेच घेऊन चालतं? हे 100% शिंगे गावात आता सध्या दडपशाहीचं राजकारण या ठिकाणी चालू झालेलं आहे. जशी इलेक्शन या ठिकाणी आलेले आहे, जसं आहे तशी या ठिकाणी नाही का सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी प्रेशराईज करून या ठिकाणी दबाव तंत्र वापरून या ठिकाणी जे नेते आहेत समोरचे त्या ठिकाणी चालू आहे त्यांचा कार्यक्रम. बरं 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 1 मिनिट. अरुण भाऊ रामदास वावळ बोलतोय. रामदास वावळ. काय चाललंय? चालू राहून तुमच्या भेटीगाठी. तुम्ही जे म्हणताय दबावाचं राजकारण, आताही पाहिलं तर मागच्या वेळेस इथं जवळजवळ तुतारीला चांगलं लीड भेटलेलं आहे. 422चं लीड होतं. हा, मग आता दबाव कुठे मग? समोरच्या पाठीत आम्ही ना निकम साहेबांचं काम करतो आणि निकम साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आमचं काम चालू आहे. निकम साहेबांनी जे उमेदवार दिले त्यांचा आम्ही या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रचार करतो आहे आणि प्रचार करत असताना या ठिकाणी आमचे जे काही जवळचे सहकारी आहेत या ठिकाणी बऱ्याचशा जणांना आता नाही का थोडा दबावतंत्र टाकून त्या ठिकाणी बाजूला करण्यात कार्यक्रम या ठिकाणी काही कार्यकर्ते मेन जे आहेत ते चालू आहे त्यांचं काहींचा. आणि हे दबावतंत्र टाकलं तरी काही या शिंगव्यात या ठिकाणी उपयोग होणार नाही का. जास्त गोळा करायचा आणि समोरच्या त्यांच्या उमेदवाराला दाखवायचं का आमच्या मागे एवढी लोक आहेत. पण हे शिंगव्यात अजिबात हुकुमशाही या ठिकाणी सायकोलॉजी नाहीच दिसत आहे आता. शक्यतो काही ठिकाणी चालू आहे. आम्ही बघतोय शिंगव्यात थोडं चालू आहे, असं काय नाही तुम्ही म्हणता तसं. आणि ह्या ठिकाणी आता 422चं जे लीड दिलं तर आम्ही आता आमचं टार्गेट आहे या ठिकाणी 500 क्रॉस करण्याचं. त्यामुळे आम्ही या ठिकाणी प्रत्येकाच्या घरात या ठिकाणी आता एक राऊंड आमचा झालेला आहे. आता दुसऱ्या राऊंडला आम्ही या ठिकाणी प्रत्येकाला जाऊन या ठिकाणी विनंती करून का करणार आहे का या विकासाला या ठिकाणी तुम्ही प्राधान्य द्या. अरुणभाऊनी या ठिकाणी उपाध्यक्ष असताना या ठिकाणी अनेक कामं केलेली शिंगव्यात पण. आणि त्यामुळे या ठिकाणी अरुणभाऊला या ठिकाणी आणि अरुणभाऊची चाहते या ठिकाणी खूप आहेत शिंगव्यात. काम आहे एखादं आठवते तुम्हाला? हो, कामं भरपूर केलेली अरुणभाऊनी. आता गोडेमाळ्यातलं आहे ना 2.25 कोटी रुपयाचा या ठिकाणी 8,000च्या माध्यमातून 2.25 कोटी रुपये टाकलेले तिथं. आता काम ओके मी झालाय रोड हा. आणि जिल्हा परिषद सदस्य काळात काही जिल्हा परिषद शाळात वर्ग खोल्या काढल्यात ना आमच्या इथे. शाळेच्या वर्ग खोल्या काम पोचलेलं आहे तुमचं? हो, काम पोचलेले असं काय नाही. बाबा काय सांगाल, काय परिस्थिती कसली? आता इथं जिल्हा परिषद निवडणूक आहे. अरुण गिरे विरुद्ध विवेक वळसे पाटील उभे आहेत. किरण वाळूंचाही भारतीय जनता पार्टीतर्फे नशीब आजमावत आहेत. काय इथं कुणाला पसंती वगैरे काय जाणवते? आता आमच्या शिंगव्यात तर जास्त पसंती अरुण भाऊलाच. का? अहो का म्हणजे भरपूर कामं केलं. अरुण भाऊनी जिल्हा परिषद सदस्य असताना आमच्या मळ्यातली एक आमचे रामसाहेब गाडवे साहेबांचे बंधुराज सरपंच होते. त्या काळात जिल्हा परिषद शाळा मोठी इमारत झाली त्यांच्या काळात अरुण भाऊंच्या पण म्हणजे. आणि हे सरपंच गावात असताना अरुण भाऊ उपाध्यक्ष होते त्यावेळेस. परत रोडची कामं आहेत किरकोळ कारकोळ काय. आता ना शाळेच्या खोल्या, नवीन शाळांची सुधारणा भरपूर कामं केले. तशी काय रस्ते
त्यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना पण. आणि आत्ता समजा जरी त्यांचं म्हणणं आहे का बाबा कामं नाही कामं दाखवा, अहो ते असताना जसं तुम्ही आत्ता कामं करताय असं ते उपाध्यक्ष असताना जिल्हा परिषद सदस्य त्यावेळेस कामं केलेली आहेत. आणि आमची एक पहिल्यापासूनची अरुण भाऊची भावना चांगलीच आहे. तुम्ही पहिल्यापासूनच अरुण तुमच्या मनात आहे. अजून आहेत. नमस्कार. हा नमस्कार. आता इथे पारगाव जारकरवाडी गटात श्वेता ढोबळे, सुनंदा ढोबळे आणि ते इकडं वरती बंटी पाटील असतील, अरुण गिरे असतील, अशी लढत आहे. किरण वाळुंजे आहे तिथे जिल्हा परिषद गटात. भारतीय जनता पार्टीची काय परिस्थिती इथं? हा किरण वाळून वाटतं ना. हाय बरं आहे, त्यांचा प्रचार चालूच आहे. परिस्थिती काय कोणाच्या बाजूने थोडा कल वाटतो तुम्हाला? कला आता नक्की सांगूच शकत नाही. अटीतटीचं वाटते. हा सर्व पक्षाचा प्रचार जसा चालू आहे. आता हे अजितदादांचं जे आकस्मिक निधन झालं त्याचा इथं काही प्रभाव वाटतोय? मतदानावर काय प्रभाव होईल? शक्यतो इथं काय म्हणजे शक्यतो इथं नाही वाटू शकत. तिकडंच वाटणार जास्त करून बारामती साईडला. कारण तर कसं प्रचाराच्या दिशा थोड्या बदलल्यात. जरी आता गाडी वाजत होती आपल्याला तर त्याच्यावर अजितदादांचा एक भावनिक मेसेज AI स्वरूपात केलेला आहे, तोच वाचतोय. आणि काही काही उमेदवारांची प्रचारगीतही वाचतायत. त्याचा मतदारांवर काय परिणाम होतोय का? काय तसा काही शक्यतो म्हणजे नाही शक्यतो परिणाम. मतदारांवर काही म्हणजे जे आपण म्हणतोय भावनिक प्रचार होईल, भावनिक प्रचाराचा काही असा परिणाम मतदारांवर होईल असं यांना तरी सध्या तरी वाटत नाही आहे. इथे बऱ्यापैकी समर्थक हे अरुण गिरे यांचे होते. आता आपण पाहिलं म्हणजे गावागावात ह्या चर्चा चालू आहेत. आपण शिंगवे गावातच आहोत. ते जे बसले होते ते ॲक्च्युली तुतारी समर्थक होते. आता येथे जे आहेत हे घड्याळ समर्थक आहेत. काही सामान्य नागरिक पण आहेत इथे. भाऊ काय सांगाल? इथे फक्त तुतारीच चालेल असं आता हे तुतारीचे समर्थक म्हणत होते. आता काय झाले, प्रथम तर ते पहिले कोणत्या पक्षाचे आहेत काय आहेत ते पहिलं पाहिलं पाहिजे. नुसतं तुतारीचं लावून काय उपयोग नाही. आता ते धनुष्याचे झालेत. हां, मग मला तेच म्हणायचे ना का तुम्ही कोणत्या तरी एका पक्षात प्रथमतः ठाम राहायला शिका. कसं म्हणते मानव सूर्य आली तरी आपण तो निष्ठावून जो पक्ष आहे ना तो सोडला नाही पाहिजे. मी ह्या तत्वाचा आहे. कारण ज्यावेळेस आम्ही घड्याळाचे कार्यकर्ते होतो त्यावेळेस आम्ही घड्याळ सोडून कुठेही आज गेलो. आता पक्ष वरतीच पक्ष निष्ठा बदलतात. मग आता तुम्ही कसं काय? कोण म्हणते निष्ठा बदलतात? घड्याळ चिन्ह पहिलं होतं ते घड्याळ चिन्ह आहेचे. हां, मग आम्ही घड्याळाचीच माणसं आहेत. आम्ही घड्याळ तर काही सोडलेलं नाही. आम्ही घड्याळाचीच लोक आहेत. तुम्ही शेवटपर्यंत घडलात राहणार. आम्ही शेवटपर्यंत घड्याळात राहणार. इथं परिस्थिती- जोपर्यंत चिन्ह आहे तोपर्यंत आम्ही घड्याळाचं राहणार. म्हणजे पक्षाबरोबर राहणार की त्या चिन्हाबरोबर राहणार? पक्षाबरोबर पण राहणार आणि पक्षाचंच चिन्ह घड्याळ आहे त्यामुळे ते आम्ही पक्षाबरोबरच आहे आणि चिन्हाबरोबर पण आहे. आता काय परिस्थिती तर? आता काय वन साईड विवेकदादा वळसे पाटील आणि सुनंदाताई वन साईड निघतील, काय अडचण नाही. कारण आमच्या शिंगवे गावामध्ये विवेकदादा वळसे पाटील नामदार साहेबांच्या मधून विकास या ठिकाणी झाले. मागील वेळेस आपण विधानसभेला पाहिलं होतं. तर विधानसभेला तुम्हाला असंच वाटत होतं पण विधानसभेला जवळजवळ काहीतरी 400ची मतधिक्य देवदत्त निकम यांना आहे. नाही 100% तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. त्यावेळची परिस्थिती आताची परिस्थिती फरक आहे काय? 100% लय फरक आहे. कारण त्यावेळेस एक भावनिक लाट तयार झाली होती शरद पवार साहेबांच्या माध्यमातून. पण आता ती लाट राहिलेली नाही. त्यामुळं माझ्या हिशोबाने कोण काय म्हणत असं आम्ही एवढंच लीड देऊ तेवढंच लीड देऊ पण ते लीड काय भेटणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नक्कीच या गावातून 200 मतांनी प्लस राहू. विधानसभेला कुठेतरी भावनिक लाट होती शरद पवारांसाठी. ती लाट आता कुठेतरी राहिलेली नाही असं म्हणतायत. काय सांगाल? सहमत आहात का यांच्या विधानाशी? कसं आहे, लोक हुशार आहे. लोक त्यांचं आहे ना. आता पाठीमागच्या वेळेस आमदार साहेब निवडणूक होती. दिलीपरावजी वळसे पाटलांनी विकास केला. मग विकास केला तर शिंगवे गावात 425चं मायनसमध्ये दिलीपरावजी वळसे पाटील गेले. मग लोक आहे ना, लोक हुशार आहे. लोक विकासाकडे न जाता माणूस म्हणून मतदान करतात. माणूस मतदारांशी कसा वागतो, कोणाच्या किती उपयोगी पडतो याच्यावर लोक मतदान करतात. आता कोण माणूस तुमचा? आता मी एक अजून मतदान मी डिक्लेअर नाही केलं कारण की मी एवढं राजकारणात सक्रिय नसतो.
चांगली गोष्ट आहे. मतदान डिक्लेअर पण नाही करावं. अजून डिक्लेअर मी मतदान पण केलं नाही. तुम्हाला कसा कोण माणूस कसे वाटतात? पण आता जो शिंगवे गावात मतदारांचं जे कल राहील त्यांच्या पाठीशी मी नक्कीच उभा राहील. तुम्ही आता पहिलं मतदारांचा कल जाणून घेणार. मतदारांचं आता मी पण सुशिक्षित मतदार आहे. लोकांच्या आडे अडचणी मतदार काय बोलतात त्याचा कल जाणून घेणार आणि आपले लोक ज्या बाजूला जास्त असतील त्या बाजूने मी उभा राहणार. मतदारांचा कल जाणून घेणार. मतदारांचा कल तुम्ही घेतला का जाणून आता, किंवा मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं? मतदारांचा कल जाणून घेतला आहे आणि ह्या गावामध्ये आता एक आमचं शिवस्मारक चाललं आहे आणि ते शिवस्मारकासाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून दिलीप वळसे पाटलांच्या माध्यमातून या ठिकाणी 35 लाख रुपये निधी आलेला आहे. आणि जी नवीन पिढी आहे ती नवीन पिढीला कसं वाटतं का एक आपल्या महाराजांचं या ठिकाणी एक स्मारक होतं आहे आणि याला जर वळसे पाटील एवढा निधी देतात तर आपण त्यांच्या पाठीशी का उभं नाही राहावा. त्याच्यामुळं जनता या ठिकाणी जवळजवळ म्हणजे 100% म्हटलं तरी चालेल का विकासाच्या पाठीमागं जनता उभी आहे आज. तर विकासाच्या पाठीमागं उभी राहिली, त्यांच्या पाठीमागं त्यांनी शिवस्मारकाला निधी दिला. तर तालुक्याच्या वेळेस आता विधानसभेला त्यांच्या पाठीमागेच उभी राहिली. आता जिल्हा परिषदेला त्याच कारणास्तव उभी राहायला पाहिजे की दुसरी काही जिल्हा परिषद स्तरावरची कामं व्हायला पाहिजेत? आत्ता पाठीमागच्या वेळेस जे झालं विधानसभेला तर विधानसभेला का झालं आता हे तुम्हालाही माहिती आहे का. पहिले निकम साहेब इकडे होते, निकम साहेब तिकडे गेले. निकम साहेबांचा जनसंपर्क नामदार साहेबांमुळं जनतेशी होता आणि एक सहानुभूती तयार झाल्यानंतर त्याच्यामुळं लोक थोडीशी तिकडे गेली. परंतु आता लोकांना पुन्हा कळालं का नाही आपण ह्यावेळेस घड्याळाच्याच चिन्हावर आपण मतदान केलं पाहिजे. आणि यावेळेस आता बंटीदादांच्या माध्यमातून ज्यावेळेस ते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी गावात भरपूर अशी कामं झाली आहेत. आता अरुण गिरेंनी कामं केली म्हणतात त्यांच्या काळात ज्यावेळी ते उपाध्यक्ष होते. आता अरुण गिरे यांनी कामं केली पण अरुण गिरे यांची कामं करण्याची पद्धत आणि दादांची कामं करण्याची पद्धत यात जमीन आसमानाचा फरक आहे. एक फरक चांगला सांगता? एखादा फरक चांगला सांगण्यासाठी मी एकच सांगेल इथं का आता जे त्यांनी कामं केली कशी केली का जी नामदार साहेबांना माहिती नाहीत आणि त्यांची आडून व शिक्षक लोक आहे त्यांच्या बदल्या करायच्या. तुम्ही प्रत्येक ठिकाणी जर पैसेच खाता असेल तर ती कामं कशासाठी करता तुम्ही? आणि आजपर्यंत विवेक वळसे पाटलांनी जी कामं केली आहेत उपाध्यक्ष असताना त्यांच्यावर 1 रुपयाचा सुद्धा कुठं भ्रष्टाचाराचा आरोप नाही आहे. त्यांच्यावर ठेकेदारीचा आरोप आहे. ठेकेदारांना त्या प्रत्यक्षरित्या भागीदारी असं म्हटलं जातं. नाही हे आम्ही त्यांना आव्हान करतो का तुम्ही हे पुराव्यानिशी दाखवून द्यावा. आणि अरुण भाऊंचं जर सांगायचं झालं तर त्यांचं आमच्या गावातलं जिवंत उदाहरण आहे. आम्ही लगेच सांगू शकतो त्यांनी कधी आमच्या समोर यावा, आम्ही समोरासमोर बसून ते लगेच आम्ही ते सांगू शकतो का यांनी कुठं काय केलेलं आहे. आमच्याकडे त्या पद्धतीची माणसं पण आहेत कारण या राजकारणात त्यांनी गाव पातळीवर थोडं जास्त लक्ष घालून आमच्या गावात त्यांना तर इथं मायनसच होणार आहे. त्यांचा कार्यक्रम तर अवघडच आहे. पण आत्ता ही परिस्थिती अशी आहे का आमचे या ठिकाणी पंचायत समितीचे जे उमेदवार आहेत ती आणि जिल्हा परिषदेचे उमेदवार दोन्ही उमेदवार या ठिकाणी घड्याळाच्या चिन्हावर उभे आहेत आणि दोघांनाही या ठिकाणी भरघोस लोक पाठिंबा देणार आहेत. यांना पाठिंब्याची आशा आहे. एक सामान्य नागरिक म्हणून तुम्ही काय सांगाल? आता इथं आपण तिथं पाहिलं तिथं काय देवदत्त निकम समर्थक होते, अरुण भाऊ समर्थक होते, इकडं आहेत हे समजा बंटीदादा समर्थक आहे. आणि एकंदरीत आता मी पाहिलं तुम्ही तिथं आपण आता हॉटेलमध्ये बसलो होतो सर्वांमध्ये, एकंदरीत काय परिस्थिती वाटते? एकंदरीत अशी परिस्थिती आहे का मी आहे सामान्य कार्यकर्ता म्हणूनच विचारतो. आणि दुसरी गोष्ट मी जसा म्हणजे बुवा ह्या राजकारणात मला जरा थोडा इंटरेस्ट होताच. मी मध्ये 10-12 वर्षी नाही बुवा, पण आता मी परत जोमायला लागले. जाऊ दे म्हणलं थोडंसं विकासाची गंगा वाहती तर मग गावात विकासाच्या गंगेत तुम्हाला हात धुवायचा आहे. विकासाची गंगा हात धुवायचं म्हणजे गावाला नको ते पैसे आलेले आहेत, नको ते. या स्मारकाला 30-35 लाख रुपये आलेत, त्या मंदिराच्या याला 10 लाख रुपये आलेत, त्या सभामंडपाला 10-12 लाख रुपये आलेत. गंगा नाही, हा महापूर आहे विकासाचा. हा महापूर. आणि इथं आता इथं घाटाचं काम चालू आहे, त्याला 11 लाख रुपयाचा निधी टाकला. इथं 7-8 खोल्या शाळेच्या बांधलेल्या आहेत, गाडीमुळे शाळा बांधली, इथं 9-10 खोल्या शाळेच्या बांधलेल्या आहेत. अशी गंगा अशी आलीच नाही अजून, मी पाहिलंच नाही का गावातल्या कुठल्याही विरोधकांनी आम्हाला सांगावा किंवा मला सांगावं या टोपीवाल्याला का बाबा विरोधी पक्षाचं 2 रुपयाचं काम या गावात झालं. हे राजकारण आजपासून सुटलं, करायचंच नाही राजकारण. दाखव 2 रुपयाचं काम. बाबा आम्ही 2 रुपयाची खोली आणली आणि ही बांधली. हे सगळं
नामदार दिलीपराव वळसे पाटलांनी ही कामं केल्यात. जसं अजित पवारांचं आता सध्या दुःखित निधन झालं आहे आणि आता विरोधक म्हणतात राडातात विरोधक, माणूस हा पुणे जिल्ह्यातला चांगला गेला, आता पुणे जिल्ह्यात गंगा व्हायची नाही, तसं लोकांना माणूस गेलं कळतं. तसं सुद्धा या तालुक्यात माणूस चांगला नसला ना मग लोकांना कळन का आता आपलं काही खरं नाही. हे आता आळडात्यात वळडात्यात ह्या नाश्त्या पाण्यावर यांना आळडू द्या, पण 100% दोन्ही शिटा लागणार आणि यांची इतकी विकासाची गंगा आहे. समजा कंसांनी टाकला तर आता कोणाला बी ठेकेदाराला वाटतं मला काम मिळावं, मला काम मिळावं, ते आपली चांगलं कामं करतात आणि कांच्या ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचं काम केलं अशी एखादी वस्तू त्या विरोधकांनी आम्हाला दाखवा का हे काम बांधलं आहे आणि पाडल्या बघा हे काम चाललं आहे. आता हे 10-12 लाखाचं काम आहे बघा, दुरी वळब्यात कसं बांधलं आहे आणि नवीन काम आहे, त्याला कोणी नाव ठेवून दाखवा का बाबा असं या डॉक्टर काम केलं आणि ते पडले आणि ते ढासळले, असं काहीच नाही. हे वळसे पाटील नसन तर ह्या तालुक्यात पार असा शून्य काम होईल, पार पार. राजकारण आहे, आरोप प्रत्यारोप हे चालूच राहणार, पण याच्यात एक वास्तव मात्र नक्की, अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राचं जे नुकसान झालं आहे त्याच्यापेक्षा भयानक नुकसान हे पश्चिम महाराष्ट्राचं, पुणे जिल्ह्याचं आणि पुणे जिल्ह्याहीपेक्षा म्हणजे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग आणि सहकार क्षेत्राचं झालेलं आहे. हे नुकसान कधीच भरून येणार नाही, कारण त्यांचा जो येथील प्रशासनावर आणि सहकार क्षेत्रावर जो वचक होता तो वचक आता तेवढा राहणार नाही आहे. ही भीती सामान्यातल्या सामान्य जनतेलाही दिसते. मी विनोद, आपण पाहत आहोत पॉलिटिकल खिचडी. या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर साळी यांचे गेटवेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. संपर्क क्रमांक 96 23 23 30 30.